आणि आता आपण पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या महाफास्ट पद्धतीने। राज्यात आज ग्रामपंचायतींची रणधुमाळी। राज्यातील 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान। 130 सरपंचांच्या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी गावात 16 जागांसाठी मतदान। महायुतीत असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काटेवाडीत आमने सामने। अजित पवारांच्या मातोश्रींनी काटेवाडीत केलं मतदान, तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावे दादांच्या मातोश्रींची त्यांनी केली इच्छा व्यक्त। सुनेत्रा पवारांकडून काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान। तब्येत बरी नसल्याने अजित पवार मतदानाला गैरहजर, तर काटेवाडीत आमचा विजय निश्चित, सुनेत्रा पवारांचा विश्वास। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क। आंबेगाव मतदान केंद्रावर वळसे पाटलांनी मतदान केलं। शहाजी बापू पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। चिकमहुद मतदान केंद्रावर शहाजी पाटलांचं मतदान। हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या बावडा मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क। हर्षवर्धन पाटलांनी आपल्या कुटुंबासोबत मतदान केलं। अमरावती जिल्ह्याच्या कार्ला गावातील मतदान केंद्रावर राडा। मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद। कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर वाद। 2 गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी भिडले। पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। यवतमाळ जिल्ह्यात 31 ग्रामपंचायतींमध्ये मतदान। मतदानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। बारामतीच्या काटेवाडीत पैशाचं वाटप। भाजप पॅनल प्रमुखाचा अजितदादांच्या पॅनलवर आरोप। पैसे वाटले म्हणता मग पुरावे द्या, माजी सरपंचांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत तर 7 रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान। मतदारांचा चांगला प्रतिसाद। विदर्भातील 628 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। गावांचा कारभारी कोण ठरणार याचा फैसला। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिकमोर ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात। शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठापनाला। ठाणे जिल्ह्यात 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात। बाशिंदा ग्रामपंचायतीसाठी मतदानाला नागरिकांच्या रांगा। अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी मतदान। जिल्ह्यातील सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला। नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात। जलालपूर ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। 14 पैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध, तर 7 सरपंच पदासाठी 19 उमेदवार रिंगणात। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात 89 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान। 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध। वळसे पाटील आणि कोल्हेंची प्रतिष्ठापनाला। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांचा दावा। गजानन कीर्तीकर उभे न राहिल्यास सिद्धेश कदम उमेदवारी मागतील। रामदास कदमांचं मोठं वक्तव्य। 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या 18 जागांवर ठाकरे गट दावा करणार। भास्कर जाधवांचं वक्तव्य। 18 ठाकरे गट, 4 राष्ट्रवादी, 1 जागा काँग्रेसला मिळावी, तर उरलेल्या 25 जागांवर वाटपाबाबत चर्चा करावी। भास्कर जाधवांची माहिती। रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक। रेल्वे मार्गिकेचं काम सुरू असल्याने मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरील 6व्या मार्गिकेच्या कामांमुळे लोकलच्या 110 फेऱ्या रद्द। पुण्यात थंडीचा जोर कमी। पुढील 4 ते 5 दिवस अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता। काही ठिकाणी पावसाचीही शक्यता। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा। मेगा ब्लॉकमुळे विरारवरून येणाऱ्या लोकलला अंधेरीपर्यंतच थांबा। 6व्या मार्गिकेच्या कामाच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल। मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ, तर 461 बांधकाम प्रकल्पांना पालिकेची लेखी सूचना। नियमांचं पालन करण्याचे आदेश। साताऱ्याच्या कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पाऊस रब्बी पिकांना पोषक असल्याने शेतकरी समाधानी। धुळ्याच्या दोंडाईमध्ये कृषी दुकानदारांचा बंद। कृषी दुकानदारांना संदर्भात जाचक अटी लावण्यात आल्याने आंदोलन। अट रद्द करण्याची मागणी। साताऱ्यातील कराड, शामगावमध्ये शेतीच्या पाण्यासाठी आमरण उपोषण। आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचा कॅन्डल मार्च। टोकाचं आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इशारा। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे वीज पुरवठा 8 दिवसांपासून खंडित। शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात। वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या मावळ तालुक्यातील सध्या भात काढण्याची लगबग। मजूर टंचाईमुळे अत्याधुनिक पद्धतीने भात काढणी सुरू। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौरमध्ये शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञातानं लावली आग। शेतकऱ्याचं नुकसान, मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या रांजणगावमध्ये फोनवर मालाची ऑर्डर दिल्यानंतर आरोपी माल घेऊन फरार। अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक।
नंदुरबारच्या अखातवाडेमध्ये 5.5 लाख रुपये किमतीचा कांदा चोरट्यांकडून लंपास. कांद्याचे दर वाढल्याने चोरांची नजर शेतशिवारात साठवलेल्या कांद्यावर. शेतकरी चिंताग्रस्त. सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगेंना GR सुपूर्द. सरकारनंच लिखितमध्ये 24 डिसेंबरची तारीख दिल्याचा जरांगेंचा दावा. तर चांगल्या कामासाठी दिवस मागेपुढे होऊ शकतात, मंत्री भुमरेंची प्रतिक्रिया. शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या घरावर 30 ऑक्टोबरला दगडफेकीची घटना. कुंडलिक खांडेंच्या घरावर दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर. अमरसिंह पंडित यांच्या घरावर दगडफेक करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद. 30 ऑक्टोबर रोजी झाली होती घरावर दगडफेक. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. आमदार प्रकाश सोळंकेंनी जरांगेंना रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अर्धवट ऑडिओ क्लिपनं संभ्रम झाला. तुम्ही कधीही हाक मारा, मी तुमच्या सोबत आहे, सोळंकेंचं जरांगे. संभाजीराजे छत्रपतींनी जरांगे पाटलांची भेट घेतली. संभाजीराजेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. जरांगे पाटलांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगाने काम सुरू. बच्चू कडूंची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात साखळी उपोषणादरम्यान एकाचा मृत्यू. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सिद्गी गावात दुर्दैवी घटना. जळगावात कुणबी नोंद शोध समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. शिंदे समितीने फक्त कुणबी जातीची नोंद न शोधता ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींची नोंद शोधावी. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मागणी. एलव्ही यादवच्या हाताने आरती का करून घेतली. विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. विषारी साप घेऊन पार्टीमध्ये नशा पुरवणारा मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कसा जातो, वडेट्टीवारांचा सवाल. सोबत फोटो काढणाऱ्या प्रत्येकाची माहिती आपल्याला नसते. संजय राऊतांचे आरोप चुकीचे. एलव्ही यादव प्रकरणावरील प्रश्नावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. संजय राऊत ड्रग्ज न घेता कशी वक्तव्य करतात. संजय राऊतांच्या एलव्ही यादववरील टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, आम्ही 50-50 केसेस अंगावर घेतल्या. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंना सगळं आयतं मिळालं. रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. जातनिहाय जनगणनेचं भाजपकडून चॉकलेट. जनगणनेचं आश्वासन देऊन भाजप वेळ मारून नेत असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप.